Myself Nikita Vitor Roimale, a proud third year student of fashion design. And my name is Akansha Raju Gaikwad, equally delicate to be here with you all. सर्व महापुरुषांच्या ज्ञानाने, पराक्रमाने, संघर्षाने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षांचं, प्रमुख अतिथींचं, उपस्थित मान्यवरांचं आणि माझ्या प्रिय मैत्रिणींचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचा दिवस फक्त एक साधा दिवस नाही. आजचा दिवस फक्त एक साधा दिवस नाही तर एक फॅशन फेस्टिवल आहे. Because today we are not just welcoming our juniors, we are welcoming new dreams, new vibes and new energy in our Vikramshila family. आजच्या या सोहळ्याला लाभलेले आपले मान्यवर पाहुणे, ज्या मान्यवरांच्या प्रेरणेने आपला कॉलेज परिवार प्रगती पथावर आहे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. Dear friends, आज हा फ्रेशर्स पार्टी म्हणजे गॅदरिंग नाही. इट्स अबाउट मेकिंग मेमरीज, शेअरिंग लाफ्टर, शोविंग टॅलेंट अँड ऑफ कोर्स वेलकमिंग न्यू बॅच विथ ओपन हार्ट्स. So get ready for fashion, fun and lots of creativity. फ्रेशर्स पार्टी हा उत्सव आणि उत्सवाने भरलेला हा कार्यक्रम आहे, जो नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. हा दिवस उत्साह, परमानंद, आनंद आणि आनंदाने भरलेला दिवस आहे. आता मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करावे.
परंपरेनुसार मी आदरणीय पंचशिला बनाटे मॅम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अनंतपाल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत करण्यासाठी मी सुतार स्वप्नाली मॅम यांना अशी विनंती करते की त्यांनी मॅमचे स्वागत करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्व महापुरुष आणि महानायकांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकेस सुरुवात करते. प्रथमतः ज्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनी आहे त्यांचे मी मनापासून स्वागत करते आणि फर्स्ट इयरसाठी त्यांना ऑल द बेस्ट करते. तसेच आज उपस्थित असलेले आपल्या प्रमुख उपस्थिती ॲक्च्युली त्यांचं डिझिग्नेशन आमच्याकडनं चुकले त्याबद्दल मॅम सॉरी. ऐश्वर्या बनाटे मॅम सहाय्यक कृषी अधिकारी. ओके, ऐश्वर्या बनाटे मॅम ज्या आहेत त्या कृषी अधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगर आणि सुप्रिया बनाटे मॅम ज्या आहेत त्या सहाय्यक कृषी अधिकारी जालना. तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्याला आज पंचशिला बनाटे मॅम ज्या सोशल वर्कर असून अनंतपाल बाल उद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर आणि काही कारणास्तव आपल्या संस्थेच्या उपाध्यक्ष ज्या आहेत प्रियंका जोगदन मॅम काही कारणास्तव आज उपस्थित राहू नाही शकल्या. तसेच आपल्या संस्थेचे सचिव माननीय बंधन शिरसे सर आणि
माननीय निशिगंध बनाटे सर, जे कोषाध्यक्ष आहेत जोशबा प्रतिष्ठानचे, या सर्व मान्यवरांचे मी अगोदर सर्वप्रथम स्वागतही करते आणि धन्यवादही करते की त्यांनी त्यांच्या वेळेतला वेळ काढून आपल्याला आज इथे त्यांची उपस्थिती दर्शवली आहे. तसेच आज काही कारणास्तव पावसामुळे ज्या बाहेरगावच्या मुली आल्या नाहीत, पण ज्या मुली वेळातला वेळ काढून इथे उपस्थित राहिल्यात, प्रत्येकाने घर संसार मुलं वेगळं सगळं वेळेच्या नियोजनामध्ये त्यांनी त्यांचं नियोजन करून इथं उपस्थिती दर्शवली. मी त्यांचेही स्वागत करते. आपल्या महाविद्यालयाची सुरुवात ही सप्टेंबर 2022 झाली. सुरुवातीला आपल्याकडे फक्त फॅशन डिझाईन, बी डिझाईन, फॅशन डिझाईन हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स होता. त्यानंतर आपल्याकडे 2024 CLS म्हणजे BSc क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आला आहे. आणि तसेच बी डिझाईनच्या ऐवजी आता BA इन फॅशन डिझाईन हा आपल्याकडे 4 इयरचा डिग्री कोर्स आहे. आपल्यामध्ये 2022 मान्यवरांना सांगू इच्छिते की 2022 ज्यावेळेस आपल्या कॉलेजचं पहिलंच वर्ष होतं, त्याच वर्षी आपल्या मुलींना पहिल्याच वर्षी फॅशन शोमध्ये फर्स्ट प्राईज मिळाले, जे की ट्रॅडिशनल लुक होता. तसंच मुलीने वेगवेगळ्या फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट केले. यूथ फेस्टिवलला दुसऱ्या वर्षी यूथ फेस्टिवलमध्ये पण मुलींना 2nd, 3rd असे प्राईज मिळाले, जे युनिव्हर्सिटी लेवलला असतं. धुळे इथे झालं होतं, त्यामध्ये मुलींना प्राईज मिळाले. आणि मुलींना असंच दिल्लीच्या फॅशन शोलाही पार्टिसिपेट केले, त्यांनाही बेस्ट गारमेंट म्हणून, बेस्ट डिझायनर्स म्हणून अवॉर्ड्स मिळालेत. असे भरपूर उपक्रम आपल्या महाविद्यालयातर्फे राबवले जातात, जे की ज्यामध्ये मुली पार्टिसिपेटही करतात. एखाद्या वेळेस यशही मिळतं, एखाद्या वेळेस अपयश तर नाही म्हणता येत, पण तरी मुली प्रयत्न करतात. तसेच मॅम, आपल्याकडे ज्या मुली आहेत, ज्या मोस्टली मॅरिड आहेत, जे घर संसार मुलं सांभाळून त्यांचं शिक्षणाची जिद्द असल्यामुळे त्या इथे आपल्या महाविद्यालयात त्या शिक्षण घेत आहेत. आणि आपल्याकडे NSS आहे, ज्या NSS थ्रू मुलींना जसं संस्कार आई वडील जन्म झाल्यावर संस्कार देतातच, पण आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्याकडे प्रत्येक महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येते. कारण शाळा सुटल्यानंतर आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण NSSमध्ये त्यांना ही प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं शिकवलेली जाते. पुन्हा एकदा मी मान्यवरांचे आणि विद्यार्थिनींचे आभार व्यक्त करते की त्यांनी वेळेतला वेळ काढून आपल्यासाठी हा वेळ दिला आहे. आणि मी जास्त वेळ तुमचा न घेता पुढील सूत्रसंचलन मी मुलींच्या हाती सोपवते. धन्यवाद. थँक्यू मॅम. आता या सोहळ्याचा मुख्य भाग म्हणजेच आपल्या मान्यवरांचे मार्गदर्शन. प्रत्येक पाहुण्यांचे विचार हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पाहुण्यांचे विचार म्हणजे ज्ञानाचा दीपक, पाहुण्यांचे विचार म्हणजे ज्ञानाचा दीपक, आणि या दीपकाचा प्रकाश आपल्याला सदैव दिशा दाखवतो. आज त्या प्रकारचे 7 दीपके आपल्या सोबत आहेत, तर चला एकोमाग एक त्यांचा तेज अनुभवूया. तर मी सर्वप्रथम आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करते आदरणीय ऐश्वर्या बनाटे मॅम यांना. प्लीज. सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्वांचे स्वागत करते. आपण आम्हाला आपल्या फ्रेशर्स पार्टीला आमंत्रित केले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. कॉलेजची स्थापना आपल्या 22 झाली. तेव्हापासून जे विद्यार्थिनींनी यश संपादन केलं, मॅडमने आत्ता सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करते. नवीन विद्यार्थ्यांची जी फ्रेशर्स पार्टी आहे, ही नुसती फ्रेशर्स पार्टी नसते, तर सिनियरनी त्यांच्यासाठी केलेला हा कौतुक सोहळा असतो. सर्वच विद्यार्थी दुरून दुरून येत असतात, त्यांच्या मनात भीती असते, ती सर्व कमी व्हावी आणि त्यांनी इथे मैत्रीच्या वातावरणात पुढील शिक्षण घ्यावे, यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. फॅशन डिझायनिंग हा आता फक्त थोडासा विषय न राहता हा युनिव्हर्सिटी लेवलला त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण फक्त स्वतःला रिप्रेझेंट करतो.
एवढेच मी बोलते आणि माझे शब्द संपवते आणि नवीन विद्यार्थिनींचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. थँक्यू मॅम. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसाला त्याचे विचार आणि जीवनाचा प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. तेव्हा मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाचे आहे. मी आता आदरणीय सुप्रिया बनाटे मॅम यांना बोलवते. सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांना नमन करते, कारण त्यांच्यामुळेच आज मी इथे बोलू शकते आणि तुम्ही पण तुमच्या नवीन कार्यक्षेत्राची सुरुवात करू शकताय. काहींनी केली आहे, काहींनी पहिलं पाऊल टाकलं आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, सगळ्यांचं कार्य माहिती आहे आपल्याला. त्यानंतर या सगळ्यांना नमन करून उपस्थित सगळे मान्यवर, पंचशिला बानाटे मॅडम, ऐश्वर्या मॅडम, कॉलेजच्या प्राचार्य निशिगंध बानाटे सर आणि तुम्ही सर्व उपस्थित असलेले सर्व शिक्षकवृंद आणि नवीन ॲडमिशन घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही निवडलात. इथे तुम्ही 20-25% तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राच्या पुढे पाऊल टाकले. तुम्हाला कळले तुम्हाला करायचं काय आहे. हे तुमचा यशस्वी होण्याच्या वाटचालीचा 25%चा भाग आहे, जिथे तुम्ही यशस्वी झाला आहात. तुमचं कार्य युनिक आहे, याबद्दल तुम्ही सजग किंवा मग काय म्हणता येईल त्याला, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय निवडले ते. फॅशन डिझायनिंग हा खूप युनिक कोर्स आहे. फॅशन ही 18व्या शतकापासून चाललेली आहे. त्याचे तुम्हाला वेगवेगळे पुरावे भेटतील. बारकाईनं जर पाहिलं गेलं, तुम्ही कुठे ऐतिहासिक ठिकाणी जर गेला असताल किंवा मग जाणार असताल, तर याच्यानंतर लक्ष ठेवून तुम्ही पहा की आपल्या ज्या लेण्या आहेत किंवा मंदिरं जे असतील, जे नवीन नाही म्हणता येणार, जुने, जसं की औंढाचं मंदिर आहे नागनाथाचं, त्याच्यानंतर इथे वेरूळा एक आहे. हे जुने मंदिर जे आहे, ज्योतिर्लिंग किंवा मग ऐतिहासिक शिल्प जेव्हा तुम्ही पाहताल तेव्हा त्याच्यातले बारकाईनं तुम्ही जर पाहिलं, स्त्रियांची वेशभूषा, पुरुषांची वेशभूषा, खूप युनिक डिझाईन तुम्हाला तिथून भेटतील. म्हणजे हा पुरावा आहे की तेव्हापासून ही मॉडर्नकडे चालू असलेली ही त्यांची एक वैचारिक पातळी होती की बाबा आपल्याला पुढे पुढे जायचे. हा वसा तुम्ही हाती घेतलाय, हा पुढे कसा न्यायचा, तुमच्यातलं युनिकनेस तुमच्या कामामध्ये कसं दिसलं पाहिजे, हे तुम्हाला चान्स आहे. आणि मला तरी वाटतं की पुरुषांपेक्षा स्त्रिया या कार्यामध्ये खूप टॅलेंटेड असतात. त्यांना एकाच वेळेला तुम्ही 5 कामं सांगितले कोणत्याही स्त्रीला, ती सहज करू शकते. पुरुष एका वेळेला 5 कामं नाही करू शकत. त्याच्यामुळे फॅशन डिझायनिंग हा असा कोर्स आहे, तुमच्या टॅलेंटला इथे खूप स्कोप आहे. माझी अशी विनंती राहील सगळ्यांनाच, नवीन असो जुन्या असो, काम कधी संपत नाही, टॅलेंट कधी संपत नाही किंवा स्पर्धा कधी संपत नाही. तुम्ही तुमचं युनिकनेस जपा, सोशल मीडियाचा यूज करा. सोशल मीडिया हे चांगलं पण आहे, घातक पण आहे, त्याच्यातलं चांगले पण शोधा. तुम्हाला जे शिकता येईल शिकण्याची जिद्द ठेवा, भूक ठेवा आणि तुमच्या टॅलेंटला पुढे न्या. कारण आपण स्वतःच्या पायावर असणं, स्वतःसाठी उभं असणं आजच्या काळात मस्ट आहे. तुमचं टॅलेंट पाहून आणखीन 4 मुली तयार झाल्या पाहिजेत की मला हिच्यासारखं व्हायचंय. अजून 4 लोकांनी बघून असं म्हणलं पाहिजे की माझी मुलगी हिच्यासारखी मोठी झाली पाहिजे, हिचा सत्कार झाला पाहिजे, हिचं नाव झालं पाहिजे. तिथून इथपर्यंत यायचा प्रवास सोपाच होता, तसं पाहायला जास्त काही लागलं नाही. पण थोडाफार जे संघर्ष होता, इथं जेव्हा बसतो किंवा पाहतो इथून तिथे, किंवा एक काळ असा होता की आम्ही तिथे बसायचो, मान्यवरांचे भाषणं ऐकायचो, तेव्हा स्वप्न बघायचो की का एखादी वेळ येईल की आम्हाला इथे बसता येईल.
माहिती नव्हतं यशस्वी होऊ की नाही हो, पण जे स्वप्न असतात ते तुमच्या डोळ्यात आता आहेत, त्या स्वप्नांना सत्यात उतरवा. आणि अवघड काहीही नसतं, सगळं सोपं असतं. तुमच्या प्रयत्नांना यश मिळो. आईवडिलांचे कष्ट लक्षात घ्या, शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि पुढे जा. एवढं बोलते आणि माझे शब्द संपवते. धन्यवाद. थँक्यू मॅम. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या तुम्हाला स्वतःहून भेटायला येतील. द्वेष नको, विचार रुजवा. माणूस मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील. मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील. तेव्हा आपल्या विचारांचे संस्कार रुजविण्यास येत आहे आदरणीय शीतल निकाळजे मॅडम. सर्वप्रथम सर्व महापुरुषांचे मी त्रिवार वंदन करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय पंचशिला बनाटे मॅम, त्याचबरोबर ऐश्वर्या बनाटे मॅम कृषी अधिकारी, सुप्रिया बनाटे मॅम असिस्टंट सहाय्यक कृषी अधिकारी, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष निशिगंध बनाटे सर, सचिव बंधन शिरसे सर, या कॉलेजच्या प्राचार्या अर्चना साळवे मॅम, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते की त्यांनी इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपला वेळातला वेळ काढून ह्या सुंदर अशा प्रोग्रामची शोभा वाढवली. आज ते इथे उपस्थित असल्यामुळे नेमकं ह्या प्रोग्राम मध्ये काय आहे हे आपल्याला दिसून येईल. फ्रेशर्स पार्टी आपण का सेलिब्रेट करतो? आज तुम्ही जी 12वी नंतर प्रत्येक मुलगी ही ग्रॅज्युएशन करते, इंजिनिअरिंग करते, अनेक प्रकारचे डिग्री कोर्सेस करतात, पण मी सुद्धा तुम्हाला ह्या फॅशन डिझायनिंग बद्दल एक गोष्ट सांगू इच्छिते की आज तुम्ही जी फॅशन डिझायनिंग हा जो कोर्स निवडला आहे हा अतिशय उत्तम आणि अतिशय चांगल्या विचारांनी तुम्ही हा कोर्स निवडला आहे. कारण की आज आपण बघतो की प्रत्येक मुलगी ही डिग्री घेते, पण ती डिग्री फक्त नावाला घेण्यात अर्थ नसते. आज त्या डिग्रीचा आपण कुणीही विचारलं आपल्याला की तुझं एज्युकेशन काय झालं, प्रत्येक खेड्यागावातली मुलगी असू द्या, शहरातली मुलगी असू द्या, ती सांगते माझं ग्रॅज्युएशन झालं, माझं मास्टर झालं, पण आज तू करतेस काय? मी आज काहीच करत नाही, घरी आहे. एक म्हणते मी 5,000वर काम करते, 10,000वर काम करते. पण जर आज मुलींच्या दृष्टिकोनाने जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर असा फॅशन डिझायनिंगचा जर कोर्स तुम्ही केला तर आज प्रत्येक मुलगी ही स्वावलंबी असू शकते, ती तिचे 2 पैसे कमवण्याची लायक असू शकते. कारण की भविष्यामध्ये आपलं फ्युचर हे काय असेल आपण बघू शकत नाही. काही मुलींचं असं असतं, काही खेड्यागावातल्या लोकांची मानसिकता अशी असते की फॅशन डिझायनिंग म्हणजे नुसतं काही फाटके कपडे घालणं किंवा काही कुणी वेगळं काही केलं तर आपण त्या लोकांना नावं ठेवतो, पण नाही. आज फॅशन डिझायनिंग ही काळाची गरज आहे की एखाद्या स्त्रीला जर तिचा स्वतःचा बिझनेस टाकायचा असेल, इन्क्लुडिंग मी सुद्धा, आज मी इथे 5 वर्षापासून मी बघते आहे, 2 वर्ष मला प्रिन्सिपल होऊन झाले इथे, पण ज्यावेळेस मी विक्रमशिलाचे काही प्रोग्राम्स अटेंड करते तर त्यावेळेस मलाही काही जण असे बोललेत की मॅम तुम्ही पण नक्की फॅशन डिझायनिंगला ऍडमिशन घ्या, आणि हे मी घेणारच आहे पण नेक्स्ट इयर. आता सध्या माझं MSc चालू आहे, मलाही ह्या गोष्टीची आवड आहे, मी मशीन वगैरे सगळं घेऊन ठेवलं, फक्त शिकण्याची एक गोष्ट बाकी आहे. कारण की आज तुम्ही जर कुठे एखादा फॅशन शो करायचा असेल किंवा तुम्हाला एखादा ब्लाऊज शिवायचा असेल, एखादी नऊवार शिवायची असेल तर आज ती तुम्ही बाहेर 4 आणि 5,000 रुपये देऊन शिवता, पण तीच जर तुम्ही स्वतः जर शिवली आज तुमचा तेवढे 4-5 हजार सुद्धा वाचतात. आणि तुम्ही ज्यावेळेस ती एखादी गोष्ट वेअर करतात समोरचे 4 लोक आपल्याला विचारतात की अगं तू हे शिवलंस कस काय,
त्यावेळेस आपण त्यांना काय सांगतो की मी ह्या कॉलेजमध्ये कोर्स केला आहे, तिकडनं आपलं एक शो बघून आपल्याला 4 कस्टमर्स आणखीन येतात. हाही आपला एक बिझनेस असतो. आता काही लग्न झालेले असतात, त्यांच्या नवऱ्यांना असं वाटतं की इनी घरातच राहावं, पण काही लेडीज अशा असतात की ज्या बाहेर जॉब करू शकत नाही. पण आपण घरगुती आपली एखादी जर मशीन जरी सुरुवात केली एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून, तर आपण एक आपल्या नवऱ्याला जोडीदाराच्या हिशोबाने त्यांची एक साथ देऊ शकतो, फायनान्शियली असू द्या किंवा काही असू द्या. म्हणून मी सर्वांना फ्रेशर्स, माझ्या सर्व विद्यार्थिनींना मी एवढंच सांगू शकते की तुम्ही जी निवड केली अतिशय सुंदर आणि चांगल्या रीतीने तुम्ही निवड केली आहे. आणि प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणालाही विचारण्यापेक्षा आपण स्वतः जी मनापासून निवड करतो त्या निवडीवर आपला विश्वास आणि कॉन्फिडन्स पाहिजे. आणि त्यामध्ये मी नक्कीच काहीतरी करिअर करेल हाही आत्मविश्वास आपला स्वतःचा पाहिजे. कुणी लादलं म्हणून करणं आणि स्वतः ते उत्सुकतेने करणं यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगते. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. काळ हा जात राहतो पण काळ जातच राहतो, तोच खरा शब्द. सर्व मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी आपल्या विद्यार्थिनींच्या वतीने करते. वाव, आफ्टर सच मोटिवेटिंग थॉट्स फ्रॉम आवर डिग्निटरीज, आता एनर्जी अजूनच हाय झाली आहे. लेडीज अँड जेंटलमेन, आर यू रेडी? Because the most glamorous, the most happening round is right here, our freshers fashion show 2025. आज आपले फ्रेशर्स फक्त रॅम्पवर चालणार नाहीत, तर आपल्या स्टाईलने स्वतःची ओळख करून देणार आहेत. So clap louder, cheer harder and let's welcome our gorgeous fresher on stage. Jalwa, Jalwa, yo, blaze up the walk, light it up to the beat, come on. Jalwa, give it to me. Jalwa, give it to me. Jalwa, gorgeous with attitude in every latitude. Miss hot booty, come on baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, किस्मों का है ये जलवा, शोहरत भी है ये जलवा, मकसद भी है ये जलवा. Tell him like it is, I can't hear. दिलकश लगे ये जलवा, मैं कश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. Throw it up, throw it up. Jhalwa. All the ziravaniya. Yo, I know a lot of y'all wouldn't expect it. Let the guy underline. Come on, yo, I'm the hottest girl around. Ye jala de dilon mein chingariyan. Come on, ye jalwa, ye jalwa, fashion ka hai ye jalwa, ye jalwa, ye jalwa, fashion ka hai ye jalwa, ye jalwa, ye jalwa. Fashion ka hai ye jalwa, ye jalwa, ye jalwa, fashion ka hai ye jalwa. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Come, come along, feel the rhythm is in the air. Shake it alone, yeah. Keep swinging in style. You by my side. As the music is soaring, going shouting and roaring, dancing all night. Hey, ada ka nazrana, har zuba ka afsana, har kisi pe chha
फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. Let me see your hands up. That's right. Hit me with it. इसने सबको भरमाया है अजब इसकी माया, कोई भी बच ना पाया. हो ये जलवा, हो ये जलवा, आसमां भी दिखलाया, जमीन पे भी ले आया, जाना इसने करवाया. हो ये जलवा, हाँ ये जलवा, आग सी रवानियां. I know a lot of yo wouldn't expect it. Yo, I'm the hottest girl around. ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. Everybody shout it out. Let me hear you sing along. Let's go. Give it to me, Jalva. Give it to me, Jalva. Gorgeous with attitude in every latitude. Miss Hot Booty, come on baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell him like it is. I can't hear. दिलकश लगे ये जलवा, मैं कश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. Throw it up, throw it up. आग सी रवानियां. I know a lot of yo wouldn't expect it. लेती गए अंगड़ाइयां. Yo, I'm the hottest girl around. ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Come, come along, feel the rhythm is in the air. Shake it alone, yeah. Keep swinging in style. Move by my side as the music is soaring. Go on shouting and roaring, Tell me, can we dancing on the high. है अदा का नजराना, हर जुबां को अफसाना, हर किसी पे छा जाना. हो ये जलवा, हो ये जलवा, कर दे सबको मस्ताना. है जमाना दीवाना, दिन में दौरे दिखलाना. है ये जलवा, है ये जलवा, हो किसी रवानियों. I know a lot of y'all wouldn't expect it. लेती गई अंगड़ाइयां. Yo, I'm the hottest girl around. ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा.
me see your hands up. That's right. Hit me with it. इसने सबको भरमाया है अजब इसकी माया, कोई भी बच ना पाया। हो ये जलवा, हो ये जलवा, आसमां भी दिखलाया, जमीन पे भी ले आया, जाना इसने करवाया। हो ये जलवा, ये जलवा, आग सी रवानियां। I know a lot of y'all wouldn't expect it. लेती है अंगड़ाइयां। Yo, I'm the hottest girl around. ये जला दे दिलों में चिंगारियां। No doubt. ये जलवा फैशन का है. त्यांचा ॲटिट्यूड आणि त्यांचा आत्मविश्वास. वाघमारे, मी फॅशन शोची फर्स्ट इयर स्टुडंट आहे. मी ओम शांती ओममधली शांती प्रिया बनली आहे आणि मला हा फॅशन शो म्हणजे फॅशन हा पहिल्यापासून कोर्स करायचा होता. तर अर्चना मॅमने सांगितलं, त्यामुळे मग मी मला त्यांचा कॉलेजबद्दल माहिती झालं. मग मी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि इथे येऊन मला असं कळालं की बेसिकपासनं सगळं शिकवता आणि खूप छान पद्धतीने शिकवता. थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅम. माझं नाव ज्योती गणेश राठोड. मी राहणार छत्रपती संभाजीनगर. मी फर्स्ट इयरची स्टुडंट आहे फॅशन डिझायनिंग आणि मी आज रेट्रो थीमनुसार लुक केला आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सर. माझं नाव नंदिनी संजय गायकवाड. मी फर्स्ट इयर स्टुडंट फॅशन डिझायनिंगची. रेट्रो थीमनुसार मी लुक केला आहे. एक मिनटं बाळा, तू 12वी नंतर ह्या कोर्सची निवड केली, ठीक आहे. पण मला एक सांग की तुला हा कोर्स का करावा असा वाटला? मॅम, स्वतःचं काहीतरी करायसाठी. अच्छा, ओके. माझं नाव दीक्षा उत्तम चक्रनार आहे. मी फर्स्ट इयरला आहे. थीम रेट्रो फॅशन शो. तू कुठला गेटअप केलाय पण? मधुबाला. मधुबाला. मधुबालाचे एक रिॲक्शन. फॅशनच का निवडलं? इंटरेस्ट होता. इंटरेस्ट आहे. ओके. फॅशन डिझाईन हा कोर्स का निवडलास तू? आवडतं. आवड म्हणून, छंद म्हणून, की पुढे काही शिक्षण घेतल्यानंतर बिझनेस करायचा आहे की जॉब करायचा आहे? जॉब करायचा. जॉब करायचा आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट. माझं नाव प्रिया बाजीराव पवार आहे. मी रेट्रो थीमनुसार लुक केलेला आहे. मी फर्स्ट इयर फॅशन डिझायनिंगला आणि म्हणजे ॲडमिशन घेतलेलं आहे खूप गॅपनंतर. मला काहीतरी करायचं आहे, बिझनेस तयार म्हणजे माझं स्वतःचं बिझनेस करायचा आहे. फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे मला. म्हणजे मी मॅरिड आहे म्हणून मी मॅरिड आहे आणि मला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे म्हणून मी याच्यात ॲडमिशन घेतलं आहे खूप गॅपनंतर. थँक्यू मॅम. एक मिनिट. आपल्याला स्वतःला इंट्रोड्यूस करताना स्वतःचं नाव सांगा. तुम्ही कोणत्या इयरचे आहेत ते सांगा. तुमच्या हॉबीज काय आहेत ते सांगा. आणि तुमचं फॅशन डिझायनिंग झाल्यानंतर तुमचं काय फ्युचर प्लॅनिंग आहे ते एक सांगा, ठीक आहे? माझं नाव प्राजक्ता अशोक अवचरमल आहे. मला फॅशन शो म्हणजे डिझाईनची आवड होती म्हणून मी याच्यात ॲडमिशन घेतलेलं आहे फर्स्ट इयरला. थँक्यू. तुमची हॉबीज काय? हॉबी मला कपडे शिवणे असं नाही. फॅशन डिझायनिंग आहे म्हणजे तेच असतात हॉबी असं काही नाही. तुमच्या अजून काही हॉबीज असू शकतात. नाही.
लाईक स्पोर्ट्समध्ये असू नाही, शकतात, काही sportमध्ये. एंटरटेनमेंटमध्ये असू शकतात, सिंगिंग, डान्सिंग. सिंगिंग मध्ये थोडेच आहे असं. सिंगिंग आहे. बर, कोणतं गाणं आवडतं तुम्हाला? नाही इतकं नाही, म्हणजे असं ऐकायलाच आवडतं. ऐकायला आवडतं. बर. थँक्यू. माझं नाव जयश्री तुकाराम मोकासे, फर्स्ट इयर विक्रमशिला कॉलेज छत्रपती संभाजीनगर. मला फॅशन डिझायनरमध्ये पहिल्यापासूनच आवड होती, त्याच्यामुळे मी ॲडमिशन घेतलं आहे. तुम्हाला फॅशन डिझायनिंग केल्यानंतर काय आहे तुमचा प्लॅन? ब्युटी, स्वतःचं ब्युटी खोलायचं. काय काय? स्वतःचं ब्युटी खोलायचं. बुटीक खोलायचं? हां, बुटीक. बर, कोणत्या प्रकारचे कपडे शिवायला तुम्हाला आवडेल? म्हणजे वेगळी जी डिझाईन येते त्याच्याबद्दल, म्हणजे ते ड्रेस नवीन, म्हणजे नवीन डिझाईन जी येते त्याची तसं शिवायचं. म्हणजे लाईक नऊवारी असते, पैठणी असते, अजून मॉडर्न डिझाईन्स असतात. मॉडर्न डिझाईन करायचं. बर, ठीक आहे. माझं नाव प्रणिता बापू सपकाळ. मी CLS फर्स्ट इयरची विद्यार्थी. मला मेडिकल साईटला आवड होती म्हणून मी CLSला ॲडमिशन घेतलं. तुमचं गेटअप कोणतं आहे? गेटअप म्हणजे लाईक इन्स्पिरेशन काय आहे? मी जसं साडीचा ड्रेस शिवला आहे तो लुक केला आहे. कसला कसला? मोठ्याने? साडीचा ड्रेस शिवला आहे. साडीचा ड्रेस शिवला. बर, चालेल. एक मिनिट, तुम्ही स्वतः शिवलाय का शिवून घेतलाय? माझ्या दीदींनी शिवलाय. ओके, ठीक आहे. माझं नाव श्रुती आकाश अंगारके आहे. माझं नाव श्रुती आकाश अंगारके आहे. मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं फॅशन डिझायनिंगमध्ये. का म्हणजे मला याच्यात आवड आहे. मी हे शिकून, फॅशन डिझायनिंग शिकून 2 पैसे कमवू शकते, पुढे जाऊ शकते, स्वतःचा बिझनेस करायची खूप आवड आहे मला. थँक्यू. गेटअप कोणता आहे तुमचा? गेटअप काय विचार करून हाच निवडला? नाही, तसं काहीच नाही. म्हणजे ठीक. माझं नाव पूजा राजकुमार पगारे. मी फर्स्ट इयरची स्टुडंट आहे आणि मला बिझनेस करायचा होता, त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं. मला स्वतःची अकॅडमी टाकायची आहे आणि माझ्यासारख्याच मुलींना समोर घेऊन जायचं आहे. ज्या मागासलेल्या मुली आहे खेडेगावातल्या त्यांना माझ्यासारखं पुढं न्यायचं आहे मला. माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही जे म्हणलात की तुम्हाला बाकीच्यांची मदत करायची, तर मला एकच क्वेश्चन आहे, ऑलमोस्ट सगळ्याच स्टुडंटसाठी पण आहे. कॉलेज रेग्युलर करणार का तुम्ही? हो, रेग्युलर करते मी. नक्की? हो. सोमवारी भेटूयात आपण हो, सगळेजण. चालेल. चालेल, थँक्यू. माझं नाव आकांक्षा कालिदास कांबळे. मी विक्रमशिला कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला आहे. मला ड्रॉइंग करायला, मेहंदी काढायला, असं फॅशन करायला आवडतं. मी रेट्रो थीमनुसार हा पोशाख वेअर केला आहे. थँक्यू. माझं नाव आकांक्षा कालिदास कांबळे. मी विक्रमशिला कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग फर्स्ट इयरला आहे. मला चित्र काढायला, मेहंदी काढायला, मेकअप करायला असं आवडतं आणि मी रेट्रो थीमनुसार हा पोशाख वेअर केला आहे. थँक्यू.
नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माझं नाव अहिल्या खाडे. मी मॅरिड आहे आणि मला ड्रायव्हिंग आणि गाणे ऐकण्याची आवड आहे. आणि फॅशन डिझायनिंग म्हणाल तर माझ्यासाठी एक किक आहे माझ्या लाईफची फॅशन डिझायनिंग. आणि मला या फॅशन डिझायनिंग याच्यासाठी करायचं आहे की येणारा काळ आता AI मुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकऱ्या टिकवणं मुश्किल आहे. येणारा काळ स्किलचा आहे, स्किललाच प्राधान्य आहे. तर याच्यामध्ये मला पुढे स्वतःचं तर करायचंच आहे, पण जास्तीत जास्त महिलांना ज्यांना शक्य नाही आहे कॉलेज करणं अशा महिलांसाठी मला काम करायचं आहे. माझं हे झाल्याच्यानंतर मला किमान 100 महिलांचं क्लस्टर करायचं आहे सरकारी योजनेमधून आणि त्याच्यातून सगळ्यांना पायावर उभं करायचं आहे. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं नाव गीता अर्जुन नेमाडे, भुसावळ रिजन. मी ड्रेस मेकिंगचा कोर्स केलेला आहे, परंतु आणखी काहीतरी आपल्याला शिकायला भेटावं म्हणून मी फॅशन डिझायनिंग हा सब्जेक्ट निवडलेला आहे. आणि फॅशन ही एक फॅशन नसून ही एक कला आहे. ते आपल्या अंतःकरणातून आपण ती निर्माण करू शकतो. कारण ज्या प्रकारे आजचं हे युग आहे त्या युगानुसारच आपल्याला फॅशन डिझायनिंगला पुढे आणावं लागतं. कारण आजच्या याच्यामध्ये महिला टॉपर जात आहे, त्यानुसारच आपण त्यांना कसा लुक पाहिजे त्यानुसार आपण कार्य करतो. तसंच मला टेलरिंग काम जमतं. मी कपडे पण शिवते, वन पीस, पातळ, म्हणजे सर्वच प्रकारचे ड्रेस वगैरे मला शिवता येतात. आणि आणखी काही आपल्याला शिकायला मिळावं म्हणून मी फॅशन डिझायनिंग हा सब्जेक्ट निवडलेला आहे आणि मी फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. थँक्यू. तुम्हाला कोणत्या ड्रेस फॉर्म येतात, कोणत्या ड्रेस बनवायला आवडेल? मला वन पीस म्हणजे एखादा आता फॅशन शो आहे तर तुम्हाला कोणता ड्रेस शिवायला आवडेल? ड्रेस? हां, ड्रेस, साडी. फॅशन शो मध्ये? फॅशन शो मध्ये सर फॅन्सी ड्रेस, फॅन्सी वन पीस. वन पीस? यस सर. बरं, चालेल. थँक्यू सर. माझं नाव पूनम मोरे. मी फर्स्ट इयरला आहे. माझं वय 26 आहे आणि मला गाणं म्हणायला खूप आवडते. कोणचं तुला म्हणायचं आहे? तू नंतर म्हण. कोणतं म्हण? तू नंतर म्हण. उनसे मिली नजर के मेरे होश उड़ गए. उनसे मिली नजर के मेरे होश उड़ गए. ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर के मेरे होश उड़ गए. उनसे मिली नजर के मेरे होश उड़ गए. जब वो मिले मुझे पहली बार उनसे हो गई आंखें चार. जब वो मिले मुझे पहली बार उनसे हो गई आंखें चार. पास न बैठे पल भरो फिर भी हो गया उनसे प्यार. फिर भी हो गया उनसे प्यार. इतनी थी बस खबर, इतनी थी बस खबर, इतनी थी बस खबर कि मेरे होश उड़ गए. उनसे मिली नजर कि मेरे होश उड़ गए. घर मेरे आए ओ मेहमान, दिल में जगाए सो तूफान. घर मेरे आए ओ मेहमान, दिल में जगाए सो तूफान. देख के उसका हार में हाय रह गई मैं हैरान. हाय रह गई मैं हैरान. तड़पू इधर उधर,
माझं नाव रोहिणी केशव आहेरकर. मी CLS फर्स्ट इयरला आहे. हां फर्स्ट इयरला आहे. थँक्यू. Myself, Rupali Arun Dhangar. I am 20 years old. Today I wear retro fashion normally. This is fashion is 100 years old. This is a bold pattern. My hobbies singing and teaching. I like a teacher. शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, गुरुचरणाभ्याम सदा वंदनम कदापि मा भूतते विस्मरणम. गुरूंच्या चरणांना माझा सदा नमस्कार असो. त्यांचा मला कधीही विसर पडू नये. आणि तुम्ही माझे प्रेरणास्थान राहाल. तुमचं प्रेरणा घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाईल. थँक्यू. नमस्कार सर, मॅडम नमस्कार. माझे नाव रुबिना वसीम तडवी. मी भुसावळवरून आलेली आहे. मी फर्स्ट इयरला आहे. मला मोमेडियन स्टाईलमध्ये वरण भात बनवायला किंवा असं नवीन वस्तू ट्राय करायला आवडतं स्वयंपाकामध्ये. पण मी जास्त करून म्हणजे आमचं मोमेडियन स्टाईलचं वरण भात आणि बिर्याणी वगैरे बनवायला मला खूप आवडतं. दुसऱ्यांना बनवून खाऊ घालायला मला खूप आवडतं. आणि फॅशन डिझायनर करायचा एकच उद्देश होता की आमच्या लेडीजला जास्त करून बाहेर निघू देत नाही. मग माझं असं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणून मी फॅशन डिझाईन निवडला. थँक्यू. नमस्कार मॅडम, माझं नाव जायदा हबीब तडवी. मी जळगाववरून आलेली आहे. मी फर्स्ट इयर स्टुडंट आहे. मी ब्लाऊज आणि ड्रेस आधीपासूनच शिवते. म्हणजे लग्नाआधी शिवण क्लास झालेला होता, त्यामुळे मी या फॅशन डिझाईनच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. थँक्यू मॅम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं नाव आशा सुनील तडवी. मी जळगाववरून आलेली आहे. ऑलरेडी मी सोशल वर्कर म्हणून जॉब करते. 18 वर्षा अगोदर मी ITIला ड्रेस मेकिंगला ॲडमिशन घेतलेली होती. त्यावेळेला हा विचार केला होता की आता इथंच आपलं फॅशन डिझायनिंगमध्ये जे आहे ते संपलं, पण तसं नसतं. जसं जसं प्रत्येक वेळेला वेळ आणि नवीन नवीन गोष्टी आधुनिकमध्ये येतात, तसं तसं नवीन नवीन काहीतरी नवीन शिकावं लागतं. त्यामुळे मी फॅशन डिझायनिंगसाठी परत ॲडमिशन घेतली. आणि मला खरं म्हटलं तर आदिवासी समाज आहे आमचा. आदिवासी समाज असल्यामुळे आमच्या लेडीजला बाहेर जाऊ देत नाही जास्त, पण तरी पण घरचा सपोर्ट मला आहे, त्याच्यामुळे मी परत ॲडमिशन घेतली. आणि माझं असं करिअर मला पण घडवायचं आहे आणि स्वप्न पण असं आहे की पुढे जाऊन आदिवासी लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. थँक्यू सर. सिनियर मधून कोणी इंटरेस्टेड आहे का बोलण्यासाठी? कोणाला आपलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे का? सॉरी सर, मी तेव्हा सांगणं विसरले की मला गायनाची पण आवड आहे. मला एक देशभक्तीपर गीत म्हणायचं होतं. सर मॅडम मी म्हणू शकते का? देश हमारा हमें बहुत ही प्यारा, चमक रहा है सदियों से जग में बनकर यह ध्रुव तारा. देश हमारा हमें बहुत ही प्यारा, चमक रहा है सदियों से जग में बनकर यह ध्रुव तारा.
ऊंचे पर्वत गगन चूमते, बादल काले यहाँ झूमते। ऊंचे पर्वत गगन चूमते, बादल काले यहाँ झूमते। हरियाली से हरा भरा है धरती का तन सारा। देश हमारा हमें बहुत ही प्यारा। सदियों से जग में चमक रहा है बनकर यह ध्रुव तारा। अलग वेश है अलग रंग है पर हम चलते संग संग है। अलग वेश है अलग रंग है पर हम चलते संग संग है। इसी एकता का बल हमको इसका एक सहारा। देश हमारा हमें बहुत ही प्यारा। सदियों से जग में चमक रहा है बनकर यह ध्रुव तारा। बनकर यह ध्रुव तारा, बनकर यह ध्रुव तारा। धन्यवाद। जलवा जलवा Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, Jalva. Give it to me, Jalva. Give it to me, Jalva. Gorgeous with attitude and every latitude. Miss Hot Booty, come on, baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, किस्मों का है ये जलवा। शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा। Tell him like it is. I can't hear. दिलकश लगे ये जलवा। एक आता रॅम्प होणार आहे, स्कूलचा पण आणि कॉलेजच्या स्टाफचा पण. प्लीज सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता मॅमला चेअर अप करा. म्युझिक. मी सिद्धार्थ इंटरनॅशनल स्कूल CBSE कालडा कॉर्नर येथे असलेल्या शाळेची शिक्षिका आहे. मी आपल्यासमोर एक गाणं सादर करते जोपर्यंत मॅम नंबर काढतायत तोपर्यंत. आज आपल्या फ्रेशर्स ची पार्टी आहे आणि तुमची रेट्रो थीम आहे आज, हो ना? तर त्या संदर्भातलंच एक गाणं मी इथे तुमच्या समोर सादर करते. गाणं जुनं आहे. बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम। हम तुम कितनी पास जितने दूर है चांद तारे। सच पूछो तो लगते हैं ये झूठे हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम। थैंक यू. थँक्यू मॅम, खूप छान सॉन्ग बोललात तुम्ही. तर आता मॅमचा रॉम्प वॉक होणार आहे. म्युझिक. कश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. Throw it up, throw it up. आग सी रवानियाँ. Yo, I know a lot of yo, what the next
है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Come along, feel the rhythm is in the air. Shake it alone, yeah. Keep swinging in style. You by my side as the music is soaring. Go on shouting and roaring. Dancing on the है अदा का नजराना, हर जुबा को अफसाना, हर किसी पे छा जाना. हो ये जलवा, हो ये जलवा, कर दे सबको मस्ताना. हर जमाना दीवाना, इनमें दौरे दिखलाना. हाँ ये जलवा, हाँ ये जलवा, आओ किसी रवानियों. I know a lot of y'all wouldn't expect it. लेती गई अंगड़ाइयाँ. ये जला दे दिलों में चिंगारियाँ. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. Let me see your hands up. That's right. Hit me with it. इसने सबको भरमाया है अजब इसकी माया, कोई भी बच ना पाया. हो ये जलवा, हो ये जलवा, आसमां भी दिखलाया, जमीन पे भी ले आया. गाना इसने करवाया. हो ये जलवा, हाँ ये जलवा, आग सी रवानियां. लेती गई अंगड़ाइयाँ. ये जला दे दिलों में चिंगारियाँ. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. Everybody shout it out. Let me hear you sing along. Let's go. जलवा, जलवा. Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on. Jalva. Give it to me. Jalva. Give it to me. Jalva. Gorgeous with attitude and every latitude. Miss hot booty, come on baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, किस्मों का है ये जलवा. शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell them like it is. I can't hear. दिलकश लगे ये जलवा, मैं कश लगे ये जलवा. नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा. नशा ही नशा. Throw it up, throw it up. जलवा. आग सी रवानियाँ. I know a lot of y'all wouldn't expect it. लेती गई अंगड़ाइयाँ. ये जला दे दिलों में चिंगारियाँ. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Come along, feel the rhythm
फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा। Did a brilliant question and answer round. Dear friends, freshers तुमचा स्मार्टनेस, कॉन्फिडन्स आणि क्रिएटिव्हिटी खरंच अप्रतिम आहे. बट आता आला तो गोल्डन मुमेंट ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. यस, इट्स टाइम टू डिक्लेअर द 2 and 2 Miss Fresher 2025. So I would like to invite our honorable guest, chief guest, to kindly come forward and announce the most awaited result. बट रिमेंबर, क्राऊन मिळतो फक्त तो 4 जणींना ज्यांनी सगळ्या फेऱ्यांमध्ये आपले बेस्ट दिले आहेत. तर आज 4 मुली आपल्या मिस फ्रेशर्स म्हणून ठरणार आहेत. So let's hold our breath, suspense वाढूया, because now our honorable guests are going to reveal the 2 names, the 2 who will shine as Miss Fresher 2025. तर तुम्ही गेस्ट करू शकता का कोण असेल? सांगा, तुमच्यापैकी सांगा कोण असेल. सगळ्यांनीच खूप छान प्रेझेंट केलं. तुम्ही पार्टिसिपेट केलं हेच खूप महत्त्वाचं आहे. नंबर तर एक फॉर्मॅलिटी असते. तर आता मी नंबर अनाऊन्स करते. CLS मधून फर्स्ट आहे प्रणिता सापळे.
सर्वप्रथम I extend my deepest gratitude to all respected chief guests and the dignitaries. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आज येथे येऊन आमच्या फ्रेशर्स पार्टीला 4 चांद लावल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. A big thank to your beloved principal ma'am and the management. आपल्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम शक्य झाला आहे. स्पेशल थँक टू ऑल रिस्पेक्टेड टीचर्स अँड सपोर्टिंग स्टाफ. आपल्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम इतका सुंदर आणि सुरळीत पार पडला नसता. डिअर स्टुडंट, टुडे स्पार्कल अँड एनर्जी वॉज ऑल बिकॉज ऑफ यू. तुमच्या क्रिएटिव्हिटी आणि हार्डवर्कमुळे हा फ्रेशर्स एवढा रंगतदार झाला आहे. फायनली अ बिग शॉट अप टू ऑर्गनायझर अँड व्हॉलंटियर्स. तुमच्या मेहनतीमुळे आणि टीमवर्कमुळे आजचा दिवस अविस्मरणीय झाला आहे. विल कम टू दी एंड ऑफ टुडेज प्रोग्राम. वन्स अगेन थँक यू एव्हरीवन फॉर युअर पेशन्स, लव्ह अँड सपोर्ट. आणि मान्यवरांच्या वतीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. थँक्यू.